मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आज मी पावभाजी बनवत आहे. त्यासाठी बघा काय काय साहित्य घेतलेलं आहे पावभाजीसाठी. तर आपल्याला इथं पावभाजीचा मी मसाला घेतलेला आहे रेडीमेड. आणि भाज्या कुठल्या कुठल्या घेतल्या त्या बघा. स्वच्छ असा ताजा फ्लावर घेतलेला आहे, 1 वाटीवरून एवढा आहे तो फ्लावर. वटाणे घेतलेले आहे. त्यानंतर मी 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत. असे कडक मस्तपैकी ताजे टोमॅटो 2 घेतलेले आहे. 1 सिमला मिरची घेतलेली आहे. 2 हे आपले बटाटे घेतलेले आहे, याचे साल काढून घेतलेले आहे, हे कच्चे बटाटे आहे. त्यानंतर 2 कांदे लागतील मला. 2 कांदे घेतलेले आहे. हे भाजी बनवण्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे मी. याची बघा कांदे अशा प्रकारे चांगले सोलून त्याचे खालचे कडक भाग काढून टाकलेले आहे. आणि इथे मी गाजर घेतलेलं आहे. त्याच्यापैकी मी एकच गाजर वापरणार आहे. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त करू शकतात. जर का तुम्हाला चांगला असा वेगळा कलर पाहिजे असेल तर याच्यामध्ये बीट पण वापरू शकतात. मी इथं बीट वापरलेलं नाही आहे. त्यानंतर मला पावभाजी बनवण्यासाठी जो मसाला लागेल त्यासाठी मी हा मुंबई पावभाजी मसाला घेतलेला आहे. बघा मुंबई पावभाजी मसाला, या मसाल्याची मी या अगोदर पण पावभाजी बनवली होती. मला याची टेस्ट खूप 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 आवडलेली, म्हणून मी आता तुम्हाला दाखवत आहे. हा मी मसाला घेतलेला आहे. हा मसाला मला 2 चमचा भरून लागेल. आणि काश्मीरी लाल मिर्च घेतलेली आहे, हा 1 चमचा लागेल. ही जी काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे मी 1 चमचा घेणार आहे. आणि आपल्याला बटर लागेल, पावाला लावायला बटर लागेल. अशा पद्धतीने आता मी सर्व साहित्य घेतलेलं आहे. आता हे संपूर्ण चांगलं मी स्वच्छ धुवून याला सोलून घेतलेलं आहे, बटाट्याला, कांद्याला. आणि आता आपल्याला पावभाजीसाठी जे पाव लागतील ते पण मी आणलेले आहे. आता या सगळ्या भाज्या आपल्याला आता बारीक कापून घ्यायच्या आहेत. बघा अशा पद्धतीने मी हे गाजर, सिमला मिर्च बघा किती छोटे छोटे असे कापून घेतलेले आहे. नंतर बटाटे, फ्लावर आणि कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे, टोमॅटो पण. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला ही पावभाजी एकाच कढईमध्ये कशी बनवायची ते सांगणार आहे. आपल्याला भाज्या वगैरेसाठी 10 भांडी वापरायची नाही आहे. आता मी बघा कशा पद्धतीने सगळं कट करून घेतलेलं आहे. आणि इथे एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये थोडंसं मी तेल घेतलेलं आहे. हा 1 चमचा भरून एवढं तेल घेतलेलं आहे. आणि याच्यामध्येच मला आता बटरच्या ऐवजी मी गाईचं तूप टाकणार आहे त्याच्यामध्ये, तेलामध्ये. आणि नंतर ह्या आपल्याला भाज्या मी कशा पद्धतीने परतून घेते ते बघा. तर तुम्ही बघा, हे बघा, हे गाईचं तूप आहे, हे मी या तेलामध्ये टाकून घेते. तुम्हाला बटर टाकायचं तर तुम्ही बटर पण टाकू शकता. आता सर्वप्रथम तेल आणि तूप आपलं गरम झालेलं आहे चांगलं. गॅस हा खूप मोठा ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरती ह्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. तर सर्वात पहिले मी इथं कांदा, ज्या कडक भाज्या आहेत त्या कांदा वगैरे टाकून घेते. आणि बघा इकडे मी लसूणचं पाणी करून घेतलेलं आहे. म्हणजे लसूण ठेचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे. हे लसूणचं पाणी आपल्याला नंतर याच्यामध्ये टाकायचं आहे. आता अशा ह्या प्रकारे मी भाज्या परतून घेतलेल्या आहे. सुरुवातीला कांदा वगैरे परतून घेतलेला आहे, सिमला मिरची. आता मी याच्यामध्ये बटाटे पण टाकलेले आहे, गाजर पण टाकलेले आहे. भाज्या ह्या अशा चटका बसेपर्यंत, म्हणजे भाज्यांचा कलर हा थोडासा लालसर होईपर्यंत भाज्या परतून घ्यायच्या. म्हणजे त्यातलं सगळं जे पाणी असते ते सगळं सुकून जाते आणि त्याला एक वेगळा क्रंचीनेस येतो. अशा भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या. बघा ह्या ज्या परतलेल्या भाज्या आहेत ते मी एका साईडला केलेल्या आहे. ज्या पहिले सॉफ्ट भाज्या होत्या त्या सगळ्या एका साईडला करून घेतलेल्या. बघा कशा छानपैकी परतून झालेल्या आहे. आणि हे जे वटाणे आहे हे माझे वटाणे फ्रोझन वटाणे, त्याच्यामुळे ऑलरेडीच मऊ असतात.
आता ते सगळ्या भाज्या परतून घेतलेल्या आहे. आता याच्यामध्ये मी हळद टाकणार आहे, नंतर मीठ टाकणार आहे. त्यानंतर हा आपला जो पावभाजी मसाला तो 2 चमचा भरून याच्यात काढून घेतलेला आहे मी. हा पावभाजी मसाला मला पूर्ण 2 चमचा लागेल. आणि तो आपला लाल मिरचीचा हा 1 चमचा. आणि आपल्याला लसूणची पेस्ट. इकडे हे पाणी घेतलेलं आहे. पाणी आपल्याला गरम करत ठेवायचं आहे. आता भाज्या बघा आपल्या जर परतून झाल्या की आपल्याला या मॅशरनी ह्या संपूर्ण भाज्या पहिले मॅश करून घ्यायच्या आहे. पहिले भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या. त्याच्यामध्ये बघा आता मसाला घातलेला आहे मी. हा संपूर्ण मसाला हळद, मीठ, तिखट आणि पावभाजी मसाला हा संपूर्ण याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. आता बघा टोमॅटोचं पण याच्यामध्ये पाणी आहेच, थोडासा ओलसरपणा असतोच. आणि भाज्या परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे लसणाचं पाणी टाकायचं आहे. किंवा लसणाची तुम्ही मिक्सरला लावत असणार तर एकदम पाणी टाकून पातळ असं पाणी करून घ्यायचं लसणाचं. आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये टाकायचं आणि हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचं हलून हलून. आणि नंतर याच्यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे ताटली आणि त्याच्यावरती पाणी ठेवून हा मोठ्या गॅसवरती हे पूर्ण त्याच्यामधलं पाणी सुकेपर्यंत ते आपल्या भाज्या चांगल्या शिजेपर्यंत त्या शिजवून घ्यायच्या. मधून हे बघा मी ते वरचं पाणी होतं त्याच्यामध्येच हे भाजी आता आपली शिजून झालेली आहे. आता हिला थंड करून घ्यायची. भाजी ही शिजलेली आहे, थोडीशी थंड, जास्त थंड नाही. आणि नंतर आपल्याला आत्ताच अशा याच्यामध्ये ह्या पावभाजीच्या मॅशरनी ह्या संपूर्ण भाज्या मॅश करून घ्यायच्या, चांगल्या त्याला कुस्करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने आपलं, कारण पाणी जर का असेल तर ते होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा इथलं पाणी सुकून जाते संपूर्ण तेव्हा हे असं अशा पद्धतीने हे सगळं हे भाज्या मोडून घ्यायच्या, याला घोटून काढायचं आणि संपूर्ण भाज्यांचा असा लगदा होईपर्यंत त्याला स्मॅश करायचा. या स्मॅशरनी याला स्मॅश करून घेतल्यानंतर बघा आपला सगळा असा गोळा तयार झालेला आहे. त्यानंतर तुम्ही याला परत गॅसवर ठेवायचं आणि जे आपलं पाणी उकळत ठेवलेलं आहे ते पाणी, उकळलेलं पाणी यामध्ये घालायचं. आणि मग नंतर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये घालायचं. जेवढी तुम्हाला पातळ पावभाजी हवी असेल, म्हणजे ही भाजी हवी असेल, तेवढं तुम्ही याच्यात गरम पाणी ओतायचं आणि त्याला अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं. बघा किती छान पद्धतीने मी शिजवून घेतलेली आहे. आणि याच्यावर आता मी कोथिंबीर टाकून याला खायला आता घेते. बघा किती सुंदर आपली पावभाजी तयार झालेली आहे. याच्यावरती मी बटर ओतून घेतलेलं आहे, 2 चमचा भरून बटर. पावसुद्धा मस्तपैकी बटर लावून शेकून घेतलेले आहे. आणि सोबत आपल्याला लागणार आहे पावभाजी खाताना कांदा आणि लिंबू, ते सुद्धा मी यामध्ये घेतलेलं आहे. बघा मी कशी बनवली ही पावभाजी. तुम्हाला जर काही आवडली असेल तर तुम्ही एक लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा. पावभाजी अतिशय उत्कृष्ट झालेली आहे. धन्यवाद.